आपण इथे विस्कॉसिटी वरचे प्रॉब्लेम बघणार आहोत. फ्लुइड मेकॅनिक्स मधले प्रॉब्लेम वाचतो. ए प्लेट 0.03 mm डिस्टन्स फ्रॉम ए फिक्स प्लेट. तर इथं बघा ही फिक्स प्लेट आहे आणि त्याच्यावरती दुसरी एक प्लेट ठेवलेली आहे आणि ह्या प्लेट पासून हे डिस्टन्स आपल्याला दिलेले आहे 0.03 mm, म्हणजे dy ची व्हॅल्यू दिलेली 0.03 mm. मीटर मध्ये कन्वर्ट करायला आपल्याला 10⁻³ न मल्टिप्लाय करावं लागतं. मूव ऍट 50 सेंटीमीटर पर सेकंद. तर आपल्या इथं अप्पर प्लेट सांगितले मूव होते यू एवढ्या आहे ना व्हेलॉसिटीनं, तर त्याची व्हॅल्यू 50 सेंटीमीटर पर सेकंद. तर यू ची व्हॅल्यू दिली 50 सेंटीमीटर पर सेकंद. सेंटीमीटरचे मीटर मध्ये कन्वर्ट करायला 10⁻³ न मल्टिप्लाय करा किंवा 100 न भागा, डिवाइड करा. आन्सर मिळेल 0.5 मीटर पर सेकंद. अँड रिक्वायर्स ए फोर्स ऑफ 2 न्यूटन पर युनिट एरिया. तर ऍक्च्युअली इथं तुम्हाला फोर्स दिलाय 2 न्यूटन आणि प्लस प्रेशरही म्हटलेलं आहे, म्हणजे शिअर स्ट्रेस पण तुम्हाला दिलेला आहे 2 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. टू मेंटेन दिस स्पीड, म्हणजे स्पीड जे आहे अप्पर प्लेटचं, तर ते मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय दिलंय, एवढा शिअर स्ट्रेस दिलाय. डिटरमाइन फ्लुइड विस्कॉसिटी बिटवीन द प्लेट्स. आता ज्या वेळेला म्हणतील फ्लुइड विस्कॉसिटी म्हणजे ही डायनॅमिक विस्कॉसिटी की ज्याचा सिम्बॉल आहे म्यू, हा आपल्याला फाइंड आउट करायला हवा. तर पहिल्यांदा आपण फाइंड आउट करूया. इथं आपल्याला काय काय दिलेलं आहे, टाऊ दिलेला आहे, त्यानंतर dy पण दिलेला आहे, म्यू फाइंड आउट करायला लावलाय. आता या केसमध्ये जर आपण हा dy काढला तर म्यू मिळेल. मग यासाठी काय करणार आपण, तर पहिल्यांदा du फाइंड आउट करणार. du म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी, म्हणजे इनिशियल फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी आपण 0 कन्सिडर करतोय का, तर आपल्याला इथं दिलेली नाहीये, म्हणजेच u मायनस 0. आन्सर काय मिळेल 0.5, म्हणजे जी व्हॅल्यू u ची आन्सर मिळेल 0.5. आता इथं आपण टाऊचे फॉर्म्युला यूज करणार आहोत. टाऊ इज इक्वल टू म्यू du अपॉन dy. du ची व्हॅल्यू आहे 0.5, dy आहे 0.3 इंटू 10⁻³ कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला आन्सर मिळेल म्यू इंटू 16.67 इंटू 10⁻³. तर हे आपण कॅल्क्युलेशन केलेलं इथं लिहिले. कॅल्क्युलेटरवर काय टाकणार, 0.5 भागिले 0.03, आणि आता ही जी व्हॅल्यू आहे ती वरती येणार आहे 10⁻, वरती काय होतील 10⁻3, म्हणून इथं लिहिणार आहे 10⁻3. ह्याच्या आधी सांगितलेले 10⁻³ ह्याला डिवाइड आहेत, ते वरती घेतल्या होतील 10⁻3. किंवा तुम्ही असंही करू शकता, ऍज इट इज 0.5 भागिले ब्रॅकेट मध्ये 0.03 गुणिले e-3, म्हणजे कॅल्क्युलेटरवर exp प्रेस करा आणि हा जो आहे पॉवर -3 प्रेस करा, ब्रॅकेट कंप्लीट करा, इज इक्वल टू प्रेस करा, तुम्हाला आन्सर मिळेल 16.67 इंटू 10⁻3. आता तुमच्याकडे काय व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये काय काय मिळेल आपल्याला, टाऊची व्हॅल्यू आहे 2, म्यू ऍज इट इज 16.67 इंटू 10⁻3. आता इथं म्यू आपल्याला काढायचा आहे, तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज इक्वल टू साइनच्या डाव्या साईडला घ्या. काय होतील, 2 ला डिवाइड होतील, म्हणजे 2 डिवायडेड बाय 16.67 गुणिले 10⁻3. का तर हे सगळ्याच्या सगळं आपण खाली घेतलेले इक्वल टू साइडच्या लेफ्ट साईडला. तर ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला आन्सर काय मिळेल 1.19 इंटू 10⁻⁻4. कॅल्क्युलेटरवर कसं टाईप करणार, 2 डिवायडेड बाय 16.67 भागिले e3 किंवा 2 भागिले ब्रॅकेट मध्ये पूर्ण सगळं, म्हणजे 60.67 इंटू e3. अशा प्रकारे तुम्ही ब्रॅकेट मध्ये टाका, तुम्हाला आन्सर मिळेल 1.19 इंटू 10⁻⁴.